अमोल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर षटक क्रमांक पहिलं यश काळकर गोलंदाजीच्या माध्यमातून येतात. लेस डिप्ले. चला खेळूया क्रिकेटचा रणसंग्राम. वडकी प्रीमियर लीग मॅच क्रमांक 3 सामन्याला होती सुरुवात. पहिला चेंडू आक्रमण करण्याचा प्रयत्न तिथे अगदी आपण पाहूया. डॉट बॉल निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पहिला चेंडू डॉट, पहिला चेंडू निर्धाव. यश पुन्हा एकदा सज्ज आहेत. हा देखील चेंडू बॅकफुटवरती सरकत हलक्याच्या त्याने खेळण्याचा प्रयत्न. इथे डिक्लेरेशन झोन मध्ये आता मात्र चेंडू जाऊन दाखल होतोय. एक धाव डिक्लेअर स्वरूपात येईल. धावफल एका धावेच्या मदतीने संघाचा श्री गणेशा नक्कीच होताना पाहायला मिळतोय. आज गणेश जयंती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होते. हा देखील चेंडू अगदी आडव्या बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. 2 धावा इथे देखील येत आहेत. धावफलक 2च्या मदतीने पुढे जाईल. 3 धावा आहेत. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने. हा वाई फायर. महेश मोडकच्या बॅटमधून चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. बंगाली रसगुल्ला षटकार. 2 सख्खे भाऊ मैदानाच्या आतमध्ये आहे. महेश मैदानाच्या आतमध्ये किल्ला लढवत आहेत आणि आक्रमण देखील होताना पाहायला मिळेल. इथं देखील अगदी शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू बरीचशी उंची घेतोय क्षेत्ररक्षक. 3 क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. तिथे कॉल रिकॉल मध्ये बिघाड आणि तदनंतर नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जाऊन आदळलाय. इथे देखील 2 धावा आहेत. धावफलक 2च्या मदतीने पुढे सरसावेल. दुहेरी अंकामध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय. 11 धावा बिनबाद पाहायला मिळतील. पहिलं षटक मार्गस्थ आहे. हा देखील चेंडू बॅकफुटवरती सरकत हलक्याच्या हाताने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. वेगवान सिंगल तर आली आहे. दुसऱ्या धावेसाठी कोणताच प्रयत्न नाही. धावफलक एका धावेच्या मदतीने पुढे सरसावेल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. बिनबाद 12 धावा आहेत. क्रिकेट रसिकांनी जो झेल त्या ठिकाणी घेतलाय, विनंती असेल या तुमचं प्राइज या ठिकाणी आहे. राकेश कुमार या क्रिकेट रसिकांनी नक्की झेल घेतलाय. पर्वणी आहे क्रिकेट रसिकांसाठी देखील पारितोषिकांची वडकी प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये. तर षटक क्रमांक 2 गोलंदाजीच्या माध्यमातून महेश बेलदरे गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळतील. पहिलं षटक यशचं आपण पाहिलं. आक्रमण जरूर झालं परंतु कमबॅक करणारे चेंडू देखील महेशचे येताना पाहायला मिळाले. 12 धावा खर्च केल्यात. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. इथे डिरेक्ट हिट देखील करण्याचा प्रयत्न होता. तोपर्यंत कोणतीच धाव नाहीये. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. 12 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने खेळला. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया चेंडूच्या पाठमोर धावतायत. तिथे अगदी आपण पाहूया मिस अंडरस्टँडिंग होताना पाहायला मिळेल. अपघात होता राहिलाय. तोपर्यंत इथे 3 धावा येतील. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी संपत नाना मोडक यांच्याकडून 1000 रुपयाचं प्राइज. इथे वाटकॉट ला जॉब झेल आणि फलंदाज होते बाद. 2000 रुपयाचं प्राइज नवनाथजी मोडक साहेबांच्या माध्यमातून होतं अमोल यांच्यासाठी, परंतु इथे परतावं लागतंय.
रणजित न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. कशा प्रकारचं कामकाज रणजित करतील हे देखील पाहणं गरजेचं असेल. क्षमता आहे या खेळाडूने, अगदी या अगोदरचे सामने गाजवलेत. याही मॅचमध्ये तशाच प्रकारचं प्रदर्शन करणार का रणजित? हा चेंडू सन्मानजनक खेळला, एक सिंगल इथे देखील येताना पाहायला मिळते. धावफलक एका धावेच्या मदतीने पुढे जाईल. याची दही याची डोळा, धावफलकावरती धावा 16 धावा आहेत. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने, हवाई फायर, क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा फटका, षटकार. बॅटर विनंती असेल, पॉपिंग क्रीज जे आहे तिथे तुमचा एक पाय कंपल्सरी असणं गरजेचं आहे, रेषेच्या जवळपास. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने खेळला. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया चेंडू पर्यंत पोहोचतायत. तिथे लॉंगॉनला चुकी होताना पाहायला मिळेल. चुकीला माफी नाहीये. चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. सव्वीस धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. उर्वरित 2 षटक 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सगळ्या प्लेयरने एक लक्षात ठेवा, बॅटिंग करताना एक पाय रेषेच्या आतमध्ये ठेवा किंवा बॅट रेषेच्या आतमध्ये ठेवा, लक्षात ठेवा. 26 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज वैभवला वैभवशाली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये बाजवावी लागेल. सामना दोन्ही टीमसाठी महत्वपूर्ण. रणजित ऑन स्ट्राईक. हा देखील चेंडू पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क कोणताच नाही. इस्टनच्या पाठीमागे कामकाज सुरेख बजावतायत एसटी रक्षक. इथे डॉट बॉल आहे. 26 धावा स्थिर. हा देखील चेंडू आडा बॅटने खेळला. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आहे. नो +2. 3 धावा इथे येतील. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया. इथं देखील चेंडू समोरच्या दिशेने. वादळी खेळी पाहायला मिळेल महेशची. हा देखील चेंडू लँड होईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया समोरच्या दिशेने खेळून काढला. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचताय. सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयास मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळेल. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने. आक्रमकता फार मोठी. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठचा अगदी आपण पाहूया. लागोपाठचा नसेल परंतु या षटकातील दुसरा षटकार आहे. प्रेक्षकाने देखील झेल घेतलाय. प्राइज या ठिकाणी असेल. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने. महेश मोडक ऑन फायर. लागोपाठचा दुसरा षटकार. राजू कुमार नक्कीच झेल घेताना पाहायला मिळालेत आणि विनंती असेल यात तुमचं प्राइज या ठिकाणी आहे. एक चेंडू अजून उर्वरित आहे या षटकातील. एक चेंडू उर्वरित आहे सर. एक नो बॉल देखील पाहायला मिळाला. समीकरण सांगू का? पहिला चेंडू डॉट, त्यानंतर नो +2, त्यानंतर षटकार 2 आणि लागोपाठचे 2 षटकार. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर नो +2, त्यानंतर एक षटकार 2 रन आणि लागोपाठचे 2 षटकार.
एक सिंगल आहे का? तीन षटक संपली जात आहेत. धावफलकावरती धावा आहेत 50. शेवटचं आणि अंतिमचं षटक बाकी आहे. अभिषेक गोलंदाजीच्या माध्यमातून येत आहेत. हा चेंडू देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. नो बॉलचा इशारा पंचांचा आहे. नो +1. इथे देखील 2 धावा येतील. धावफलक 52 धावसंख्येवरती जाऊन पोहोचलंय. गोलंदाज सज्ज होत आहेत पुन्हा एकदा. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने आक्रमण तर आहे. महेश मोडक इथं देखील बरसतायत. वादळी खेळी आहे. षटकार. अठ्ठावन्न धावा धावफलकावरती आहे. इथे देखील आक्रमण महेश करतायत. अर्धशतक पूर्ण करतील. हा देखील चेंडू उंच भरारी घेतोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपला जातोय झेल आणि महेशची खेळी संपुष्टात. परंतु जबरदस्त खेळलेत. खेळ आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या. 18 चेंडू 54 धाव्यांची खेळी आहे. तर न्यू बॅटर नवनाथ मोडक मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतील. 58 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. अंतिमच्या षटकातील अंतिमचे काही चेंडू बाकी आहेत. शेवटचं षटक, निर्णायक षटक. किती धावांचा डोंगर उभारला जातो हे देखील पाहणं गरजेचं असेल. लकी ड्रॉ पद्धतीने नाव नोंदणी देखील पूर्णपणे बंद झालेली आहे. अगदी शेवटच्या मॅच नंतर आजचा भाग्यवान विजेता कोण हे देखील पाहणं गरजेचं. हा देखील चेंडू हवेत. तिथे क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. बॅकअपचं काम जबरदस्त आहे. जबरदस्त काम नक्कीच पाहायला मिळेल. इथे तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि तिसरी धाव घेत असताना फलंदाज होतोय धावबाद. तीन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती 60 धावा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. काशीनाथजी मोडक साहेबांच्या माध्यमातून प्राइज आले. इथून पुढील काळामध्ये कोणत्याही खेळाडूने षटकार खेळू द्या. षटकारासाठी 1000 रुपयाचं प्राइज काशीनाथजी मोडक साहेबांच्या माध्यमातून असेल. पिंपळमाळा फायटर्स संघाच्या फलंदाजांसाठी हे प्राइज असेल. प्रत्येक षटकाराला तब्बल 1000 रुपये. हा चेंडू आडव्या बॅटने रणजित आक्रमण करेल. तिथं देखील क्षेत्ररक्षक आहेत चेंडूच्या खाली. टिपला जाईल झेल. रणजित बॅक टू द पॅव्हिलियन. तर न्यू बॅटर अजित जाधव न्यू बॅटर स्ट्राईकच्या दिशेने खेळताना पाहायला मिळतील. 60 धावसंख्येवरती धावफलक स्थिर झालंय. थांबवलंय, रोखलंय, कारण गोलंदाजी इथे करामत करतायत. टोटली 3 विकेट या षटकामध्ये आलेत. 1 रनआउट स्वरूपात आहे, 2 झेलबाद स्वरूपात आहेत. गोलंदाज सज्ज आहेत पुन्हा एकदा. हा चेंडू देखील लोअर फुलटॉस पाहायला मिळेल. आडव्या बॅटने खेळलाय. चेंडू हवेत. एका हाताने झेल घेण्यासाठी प्रयत्न. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आहे. नो +3. चौथ्या धावेसाठी देखील प्रयत्न. नो +4. 5 धावा इथे येतील. आंधळा मागतोय 1 आणि देव देतो 5. अशा 5 धावा येताना पाहायला मिळतील. धावफलक 5च्या मदतीने पुढे जाते.
धावफलकावरती अगदी आपण पाहूया. पासष्ट धावा आहेत. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने हलक्याच्या हाताने खेळला. क्षेत्ररक्षक अगदी चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. डीप लॉंगॉन क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जाईल. फेकही सुरेख आहे. तोपर्यंत इथं देखील 2 धावा येतील. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जात आहे. 67 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. एक चेंडू अजून बाकी आहे या षटकातला. एक रन शॉट, अर्थात 66 धावा असतील. हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया. इथे वाईट प्लस रनआउटच्या स्वरूपात विकेट. चला न्यू बॅटर धावत पळत या. तर न्यू बॅटर साहिल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतील. विकेट असेल इथे. तर न्यू बॅटर येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. साहिल मोडक हा चेंडू देखील सन्मानजनक खेळण्याचा प्रयत्न. तोपर्यंत अगदी एक धाव घेतली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होताना पाहायला मिळेल. आणि नंतर इथे देखील विकेटचं पतन. एक धाव आणि विकेट. यानंतर होणारा सामना जाधवमळा स्ट्रायकर्स वर्सेस धावामैल हिटर्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे टॉस साठी यायचंय. 24 चेंडूंमध्ये 68 बनवल्या. 24 चेंडूंमध्ये 69 धाव्यांचं टार्गेट. चेंडू 69. आता मी विनंती करेल पवारमाळा सुपर किंग सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. तर दुसऱ्या बाजूने पिंपळमाळा फायटर्स क्षेत्ररक्षण सजणं गरजेचं असेल. महेश सर आणि टीम विनंती असेल लगेच मैदानाचा ताबा घ्या. क्षेत्ररक्षण साजबा. चला धावामैल हिटर्स विरुद्ध जाधवमळा स्ट्रायकर्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे टॉस साठी यायचंय. माननीय श्री प्राध्यापक गणेशजी शेजवळ आणि हनुमानजी मोडक यांच्या हस्ते टॉस होईल. दोन्ही मान्यवरांना विनंती आहे टॉस साठी यायचंय. चला जाधवमळा स्ट्रायकर्स टॉस साठी यायचे. प्रशांत सर 2 मिनिटं.
स्टार्ट द गेम. धावा मैल हिटर्स. टॉस द विन. चूज द फिल्डिंग. पंचांकडे पहिल्या चेंडूवरती फार मोठा अपील होताना पाहायला मिळत आहे. पंच शहानिशा करतील आणि त्यानंतर निर्णय देखील कळवला जाईल. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. स्टंपिंग विकेट आहे की नाही. अगदी काही क्षणामध्ये निर्णय देखील आला जाईल. नॉट आउट. नॉट आउटचा इशारा आला जाईल. सुरक्षित असेल यश घरट्यामध्ये आणि त्यानंतर इथे डॉट बॉल देखील आपल्याला पाहायला मिळेल. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू होता का सर. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. 23 चेंडू 69. हा चेंडू देखील पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. इथे पंचांकडे अपील 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 पंचांकडे केला जात आहे आणि त्यानंतर इथं देखील पंच अपील फेटाळत आहेत. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 27 अपील करण्याचा पुरेपूर अधिकार खेळाडूंकडे आहे, परंतु अपील फेटाळण्याचे अधिकार देखील पंचांकडे दिलेले आहेत. दुसराही चेंडू डॉट. कमालीची गोलंदाजी महेश. आज मात्र फलंदाजीमध्ये धुमाकूळ घातलाय. गोलंदाजीमध्ये देखील आपण पाहूया फिरकीची जादू दाखवतायत महेश मैदानाच्या आतमध्ये. पहिले 2 चेंडू यशला समजू शकत नाहीयेत. हा चेंडू खोलवर टप्प्याचा समोरच्या दिशेने खोदून काढलाय. परफेक्ट गॅप. चेंडू सरळ जाईल सीमारेषेच्या बाहेर. धावा येतील 4. चौकाराने संघाचं खातं उघडलं जात आहे. 4 धावा धाव फलकावरती आहेत. 21 चेंडू 65. आता समीकरण नक्कीच तयार होईल. हा देखील चेंडू पुढे सरसावत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. निराश असतील यश स्वतःवरती, कारण महेश इथे करामत करतायत, परंतु आयुष्यात कधीच कोणावरती व्हायचं नाही नाराज, कारण आपल्या पाठीशी आहे श्रीमंत राजे छत्रपती शिवाजी महाराज. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती. इथे देखील चेंडू बंदुकीतून गोळी सुटावी असा सीमारेषेच्या बाहेर. धावा येतील 4. 2 चौकार यश मात्र या षटकामध्ये वसूल करताना पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती 8 धावा आहेत. दोनही संघ बलाढ्य ताकदीचे आहेत. कित्येक वेळा एकमेकांच्या आमने सामने लढलेत. कित्येक वेळा एकमेकांना धूळ चारली आहे. कित्येक वेळा एकमेकांना पाणी पाजलंय. आज गाठ पडली ठका ठका. निमित्त आहे वडकी प्रीमियर लीग. महत्वपूर्ण मॅच. दोन्ही संघांसाठी विजय तितकाच महत्वपूर्ण. विजय मिळवायचा आहे. विजयाच्या ओढीने खेळत आहेत. हा चेंडू देखील पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. तिसऱ्या पंचांकडे इथे निर्णय सोपवला जाईल.
फलंदाज होतोय बाद. बडी मछली जाल में यशला इथे परतावं लागेल. पहिल्या षटकामध्ये कमालीचं कामकाज महेश करताना पाहायला मिळालेत. एस्टेनच्या पाठीमागे देखील लाजवाब कामकाज यष्टीरक्षक देखील करताना पाहायला मिळाले. या अगोदर देखील सांगितलंय, सांघिक कामगिरीचा असणारा खेळ म्हणून क्रिकेटकडे पाहिलं जातं. एकीची ताकद या मैदानावरती संपूर्ण टीमला. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतील. ऋषी मोडक न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. तर षटक क्रमांक 2 गोलंदाज सज्ज आहेत. हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया इथे यष्टी उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न नक्कीच होताना पाहायला मिळेल. शिवाजी गोलंदाजीच्या माध्यमातून आहेत. सौरभ पवार स्ट्राईकच्या दिशेने आहेत. 8 धावा स्थिर असतील एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. 17 चेंडू 61 धावा विजयाचं समीकरण. हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. तिथे धाव घेण्यासाठी देखील प्रयास होताना पाहायला मिळेल. धावांसाठी धाव फेकी थोडीशी अस्ताव्यस्त त्या ठिकाणी पाहायला मिळाली. डिरेक्ट हिटचा प्रयत्न होता आणि डबल बॅट जर तुमच्या बॉलला स्पर्श करत असेल तर रन असणार आहे, अर्थात डॉट बॉल असेल. निर्धाव चेंडू. शेवटचे 16 चेंडू 61 धावा. तोडाफोडा आणि राज्य करा हे समीकरण नक्कीच अवलंबावं लागेल. सुरुवातीला बॅटला स्पर्श झाला तर त्या धावा दिल्या जातील. डबल बॅट जर बॉलला स्पर्श करत असेल तर तिथे कोणतीच धाव नसणार आहे. 8 धावा आहेत एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. 16 चेंडू बनवायचे 61. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने खेळून काढला. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया खूप दूरवरती. परफेक्ट गॅप फार मोठी दरी भेदली आहे. सन सालाटी जालवा WPL चौकार. पिंपळमाळा फायटर्स पहिला संघ आहे स्पर्धेतील क्वालिफाय झालाय सुपर 8 साठी. हा देखील चेंडू इथे कमालीचा. हा देखील चेंडू इथे जबरदस्त येताना पाहायला मिळेल. 12 धावा आहेत. इथे देखील आडव्या बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया खूप दूरवरून चेंडू पर्यंत पोहोचताय. सिंगल डबलचं समीकरण. 2 धावा इथे देखील येतील. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जात आहे. धावफलकावरती 14 धावा आहेत. इथं देखील कमालीचा चेंडू. डिक्लेअर स्वरूपात एक सिंगल. षटक संपतय मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या क्रमांकाचा 2 षटकांचा खेळ संपला. 1 बाद 15. साहिल मोडा गोलंदाजीच्या माध्यमातून षटक क्रमांक 3. शेवटचे 12 चेंडू 54 धावा विजयाचं समीकरण आहे. 12 चेंडू 54 धावा. 54 धावा 12 चेंडू. कोण विजयी ठरणार? पवारमाळा सुपर किंग की दुसऱ्या बाजूने पिंपळमाळा फायटर्स. दोनही संघ मातब्बल आहेत. हा देखील चेंडू आडव्या बॅटने खेळला. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया चेंडूवरती येतील तोपर्यंत सिंगल डबलचं समीकरण. 2 धावा इथे देखील येत आहेत. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती 17 धावा. शेवटचे 11 चेंडू बनवायचे आहेत विजयासाठी 52. तोडाफोडा आणि राज्य करा इंग्रजांचं तत्व आता अवलंबावं लागेल. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया डीप लॉंग ऑफ चित्रामध्ये चेंडूपर्यंत पोहोचतील. क्षेत्ररक्षण लाजवाब आहे. इथे देखील 2 धावा येतील. धावफलक 2च्या मदतीने 19 धावा एका घड्याच्या मोबदल्यामध्ये. 10 चेंडू 50 विजयाचं समीकरण. हा चेंडू मिस टाइम शॉट फॉलो थ्रू मध्ये टिपला जाईल. झेल धक्का क्रमांक 2. ऋषीला देखील परतावं लागेल.
शेवटचे 9 चेंडू विजयासाठी बनवायचे 50 धावा. शिवराधानगर संघाचे पॉइंट्स आहेत 6. त्या पाठोपाठ पवारमाळा संघाचे देखील आहेत 6 आणि पिंपळमाळा फायटर संघाचे देखील 6 पॉइंट आहेत. हा सामना जर विजयी झाला तर क्वालिफाय होण्या जो सामना विजयी म्हणजे पिंपळमाळा फायटर संघाने सामना विजयी केला तर तो क्वालिफाय होईल आणि पवारमाळ्याने जर हा सामना विजयी केला तर पवारमाळा संघ क्वालिफाय होईल. विजयी होणारा संघ सुपर 8 मध्ये जाऊन दाखल होणार आहे. हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया इथे डॉट येताना पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया इथे डॉट निर्धाव येताना पाहायला मिळेल. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. इथं देखील आक्रमण होताना पाहायला मिळेल. बिग हिट. झेल अगदी सीमारेषेच्या जवळपास टिपला जाईल. लाजवाब झेल. फलंदाज होतोय बाद. विजयाच्या दिशेने प्रवास करतोय पिंपळमाळा फायटर संघ. अब नहीं चलेगा एक्का दुक्का, लगाना पडेगा चौका और छक्का. डेड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येताना पाहायला मिळेल. हा देखील चेंडू पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. प्रयास मैदानाच्या आतमध्ये जो केला जाईल. धावफलक अगदी आपण पाहूया. 21 धावा आहेत. माफ करा 22 धावा आहेत. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने आक्रमण तर होत आहे. चेंडू हवे झेल टिपलाय. अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये बसला जाईल. फलंदाज होतोय बाद. न्यू बॅटर महादेव नक्कीच मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. अकाल मृत्यू से ओ मरे जो कर्म करे चांडाल का. अकाल मृत्यू से ओ मरे जो कर्म करे चांडाल का, काल उसका क्या करे जो भक्त हो महाकाल का. महादेव म्हटलं की महाकाल शिवशंकर नक्कीच आपल्याला आठवेल. इथं देखील आक्रमण होत आहे. एक धाव येईल. धावफल एका धावेच्या मदतीने पुढे जाते. 23 धावा औपचारिकता जी पाहायला मिळते. इथं देखील अगदी आपण पाहूया. सामना संपलाय आणि या सामन्यावरती विजय मिळवेल पिंपळमाळा फायटर्स. खूप खूप असं अभिनंदन. चला यानंतरच्या बोट टीम्स लगेच मैदानाचा ताबा घेतील. चला धावा मैल हिटर्स आपले क्षेत्ररक्षण साजवा आणि आपला अतिरिक्त खेळाडू